नमस्कार मित्रांनो, तुमचे आपल्या हॅलो किसान चॅनलवर सहर्ष स्वागत आहे. तर मित्रांनो, आज आपण बघणार आहोत दुष्काळग्रस्त यादी ही प्रसिद्ध झाली आहे. कोणकोणते जिल्हे आणि त्यातील कोणकोणत्या गावांचा त्यात समावेश आहे, ही संपूर्ण माहिती आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर मित्रांनो, हेक्टरी मदत 42,500 रुपये आपल्या राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घोषित केले आहे. तर मित्रांनो, आपण कोणकोणते मंडळ आणि कोणकोणते जिल्हे आणि कोणकोणते तालुके आणि त्या तालुक्यातील कोणकोणती गावे ही जाहीर करण्यात आली आहे. प्रथम आपण 8 जिल्ह्यांचा उल्लेख मित्रांनो या व्हिडिओमध्ये केलेला आहे. तर आपण मित्रांनो आता पुढे माहिती बघूया. तर पहिला जिल्हा हिंगोली. दुष्काळ जाहीर झालेली गावे. हिंगोलीमध्ये 152 गावे, 2 नंबर शेनगावमध्ये 133 गावे, कळमनुरमध्ये 148 गावे, वसमतमध्ये 152 गावे आणि औंढा नागनाथमध्ये 122 गावांचा समावेश करण्यात आला आहे. तर आता पुढचा जिल्हा आपण बघूया. नांदेड जिल्ह्यामध्ये नांदेड जिल्ह्यातील तालुके आहेत. नांदेडमधील 64, आराधापूरमधले 168, कंधारमधले 126, लोहामध्ये 127, भोकारमध्ये 77, मुदखेडमध्ये 55, हातगावमध्ये 137, हिमायतनगरमध्ये 88, किनवटमध्ये 191, माहूरमध्ये 92, जेगलूरमध्ये 108, मुखेडमध्ये 135, बिलोलीमध्ये 91, नायगावमध्ये 89, धर्माबादमध्ये 62, उमरीमध्ये 56. आता बघूया मित्रांनो आपण पुढचा जिल्हा. नंतरचा जिल्हा आहे धाराशिव. धाराशिवमधील तालुके आणि जाहीर झालेल्या गावांची संख्या आपण बघू. 1 नंबर धाराशिव. धाराशिवमध्ये 126 गावे, भूममध्ये 93 गावे, तुळजापूरमध्ये 57 गावे, लोहरामध्ये 47 गावे, पराडामध्ये 93 गावे, कळंबमध्ये 97 गावे, वार्शीमध्ये 54 गावे. नंतरचा जिल्हा आहे बीड आणि तेथील गावांची संख्या आता आपण बघू. बीडमध्ये 130, आष्टीमध्ये 107, पाटोडामध्ये 49, वटवाणीमध्ये 95, शिरूर कासारमध्ये 192, गेवराईमध्ये 106, अंबाजोगाईमध्ये 135, केजमध्ये 106, माजलगावमध्ये 73, थारूरमध्ये 108, परळीमध्ये 116 ह्या गावांचा समावेश हा दुष्काळी जाहीर झालेल्या गावांमध्ये करण्यात आला आहे. आता आपण बघूया पुढचा जिल्हा. जिल्हा लातूर. लातूरमधील एकूण 11 तालुक्यांचा समावेश आहे. लातूरमधील 121 गावे, औसामध्ये 133 गावे, रेणापूरमध्ये 76 गावे, उदगीरमध्ये 99 गावे, जळकोटमध्ये 17 गावे, अहमदपूरमध्ये 121 गावे, चाकूरमध्ये 85 गावे, निलंगामध्ये 162 गावे, देवणीमध्ये 54 गावे, शिरूरमध्ये 18 गावे ह्या गावांचा समावेश हा दुष्काळी गावांमध्ये करण्यात आला आहे. आता आपण बघूया पुढचा जिल्हा. जिल्हा छत्रपती संभाजीनगर. संभाजीमधील नगरमधील गावांची संख्या 230, पैठण तालुक्यातील गावांची संख्या 191, फुलंब्री गावांची संख्या 91, वैजापूर गावांची संख्या 164, गंगापूर गावांची संख्या 222, खुलतापूर गावांची संख्या 76, सिल्लोड तालुक्यातील गावांची संख्या 132, कन्नडमधील गावांची संख्या 202, सोयगावमधील 84 ह्या गावांचा समावेश हा दुष्काळग्रस्त गावामध्ये करण्यात आला आहे. नंतरचा जिल्हा आहे जालना जिल्हा. जालना जिल्ह्यातील आपण तालुक्यातील गावांची संख्या आता बघू. जालना 151, अंबड तालुक्यातील 138, बदनापूर तालुक्यातील 92, भोकरदन तालुक्यातील 157, जाफराबाद तालुक्यातील 101, परतूर तालुक्यातील 57, मंठा तालुक्यातील 117 आणि घनसावंगी तालुक्यातील 115. तर मित्रांनो, ही आपण आज बघितली 8 जिल्ह्यातील तालुक्यातील गावांची संख्या जी दुष्काळामध्ये आले आहेत. तर मित्रांनो, अजून आपण पुढील तालुके हे उद्याच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. परंतु मित्रांनो, त्याआधी जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघा. धन्यवाद.